नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, एखाद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीला आपणहून मदत करण्याची इच्छा होणं या वृत्तीला माणुसकी असं म्हणतात. ही मदत करणाऱ्यासाठी माणुसकी असते, पण जो अडचणीत असतो आणि ज्याला अशा इतर माणसांकडनं मदत होत असते त्याला त्या माणसांच्या रूपात त्याचा देवच दिसत असतो. आणि म्हणूनच तर आपण म्हणतो देव कधी कोणाच्या रूपात येईल आणि मदत करेल काही सांगता येत नाही. कधी कधी असं होतं ना की संकट अगदी गळ्यापर्यंत येतं आणि झटकन कुणीतरी येतं आणि त्या संकटातून आपली सुटका करतं. जो सुटका करणारा असतो तो फक्त म्हणतो अरे काही नाही, मी फक्त माणुसकीच्या नात्यानं मदत केली. पण ती माणुसकी आणि माणुसकी दाखवणारा तो माणूस किंवा ती व्यक्ती आपल्यासाठी देव होऊन जाते आणि त्यातली माणुसकी म्हणजे त्याचं देवत्व असतं. श्रोते हो, अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. माणुसकी अजून जिवंत आहे या शीर्षकाखाली एक कथा वाचनात आली. खरं तर लिहिणाऱ्याच्या नावाचा यात उल्लेख नाही आहे, पण तो उल्लेख असता तर नक्कीच तुम्हा सगळ्यांशी तो शेअर करायला आवडला असता. आमच्या पोळ्या करणाऱ्या बाई कणिक भिजवता भिजवता मध्येच फोन आला म्हणून हात धुवून फोनवर 2-3 मिनटं बोलल्या आणि मग पुढील बराच वेळ भिंतीकडे तोंड करून व्हॉट्सॲपवर मेसेजची देवाणघेवाण करत होत्या. 10-12 मिनटं होऊनही त्यांचं परत कामाकडे वळण्याचं चिन्ह दिसेना. तेव्हा आजींनी त्यांना विचारलं, इंदू काय झालं गं, सगळं ठीक आहे ना? इंदूनं चेहरा आजीकडे केला तेव्हा कळलं की डोळ्यातून पाणी वाहत होतं तिच्या. पुढच्या काही वेळात कळलं ते असं की त्यांच्या लातूर इथं राहणाऱ्या मावस भावाच्या 4.5 वर्षाच्या मुलाला ऑपरेशनच्या वेळी भूल दिल्यावर झालेल्या कॉम्प्लिकेशन्समुळे त्याच्या फुफ्फुसावर परिणाम होऊन त्याचं श्वसन धोकादायक पातळीवर कमी झालं होतं. त्या जोडप्याचं एक मूल वर्षभर याआधीच दगावलं होतं आणि आता हे दुसरं एकमेव मृत्यूशी झगडत होतं. उपचार म्हणून आवश्यक असलेलं एक इंजेक्शन लातूरमध्ये कुठेच उपलब्ध नव्हतं आणि पुढच्या 24 तासात ते इंजेक्शन मिळालं तर कदाचित मूल वाचू शकेल असं डॉक्टरांनी सांगितलं. पुढच्या अर्धा तासात मी, माझ्या पत्नीनं, मुलानं, सुनेनं पुण्यात विविध ठिकाणी चौकशी करून एखाद्या हॉस्पिटल फार्मसीमध्ये तरी ते उपलब्ध आहे का याची चौकशी केली. दुर्दैवानं पुण्यात ते कुठेही उपलब्ध नव्हतं. कधी काळी आमच्या शेजारी असलेल्या घनिष्ठ मैत्रीण अशा एका टाटा हॉस्पिटलच्या निवृत्त डॉक्टरांना पत्नीनं फोन केला आणि काही मदत होऊ शकेल का हे विचारलं. त्यांनी 5 मिनिटात चौकशी करून कळवलं की मुंबईत महालक्ष्मी इथं कर्करोग अंतिम उपचार चॅरिटेबल केंद्रामार्फत हे औषध कदाचित मिळू शकेल, पण कुणीतरी ते तिथून घेऊन लातूरला कुरिअर करावं लागेल. मी आषाढी उद्योजक समूहाच्या श्री विनय सामंत यांना फोन केला आणि कोणी या औषधाच्या कुरिअरसाठी मदत करू शकेल का हे विचारलं. प्रयत्न करतो म्हणाले. काही मिनिटातच विनयच्या सांगण्यावरून आषाढीच्याच श्री संदीप कराडकर यांनी मला फोन केला. एकाला फोन केलाय, ते इतर कोणाला फोन करणार आहेत, बघूया काही जमतंय का. पुढच्या 10 मिनिटात मला मुंबईतल्या अनिकेत जाधव या तरुणाचा फोन आला. त्यांनी सांगितलं की तुम्हाला काही औषधं अर्जंटली लातूरला कुरिअर करायचं असं कळलं. औषध कुठून घ्यायचं आणि कुठे पाठवायचं याची माहिती मला या व्हॉट्सॲप नंबरवर कळवा. मी स्वतः जाऊन औषध घेऊन कुरिअर करीन. एव्हाना मी इंदूला रुग्णाचं नाव, रुग्णाच्या पालकांचं नाव, डॉक्टरांचं नाव, हॉस्पिटलचं नाव, त्यांचे फोन नंबर्स ही सगळी माहिती विचारून घेतली होती. ही सगळी माहिती मी अनिकेतनं कळवली. त्यांनी महालक्ष्मी इथल्या कर्करोग अंतिम उपचार केंद्राची उपलब्ध माहितीही कळवली. अर्ध्याच तासात त्यांचा मला तिथून फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तिथल्या नर्सनं औषध मागवलंय, पण ते येईपर्यंत वेळ लागणार आहे, थांबावं लागेल. मी थांबतो, औषध घेऊनच इथून निघेन. ही सकाळी 10:30 वाजताची गोष्ट. त्यानंतर दर अर्ध्या तासानं त्यांचं अद्याप औषध आलं नाही असा फोन येत होता. दिवसभर तिथं थांबल्यानंतर जवळजवळ 6 वाजता अनिकेत यांनी मला सांगितलं की 7 वाजता कुरिअर ऑफिस बंद होईल, म्हणून मी चौकशी करून येतो आणि परत हॉस्पिटलला येतो. त्यांनी 6:30 वाजता मला सांगितलं की एक कुरिअर 6:15 पर्यंत औषध मिळालं तर 3 दिवसात पोचवण्याची हमी घेतोय. दुसरा कुरिअर कमी चार्ज करतोय पण वेळेची हमी घेत नाहीये, काय करू. मी त्यांना सांगितलं 3 दिवस म्हणजे खूप उशीर होईल, रुग्णाला तातडीनं औषधाची गरज आहे, काही वेगळा मार्ग असेल तर शोधतो. औषध ताब्यात घेण्याआधी कृपया प्लीज फोन करा. आमचे ड्रायव्हर मंगेश यांचा मावस भाऊ स्वप्नील प्रतीक्षानगर इथे राहतो हे मला माहिती होतं. मंगेशनं त्याला फोन करून विचारलं की अनिकेतकडून औषध ताब्यात घेऊन कुर्ला बस डेपोला जाऊन तिथून लातूरला प्रवासासाठी जाणाऱ्या कोणत्याही बस वाहकाबरोबर औषध पाठवू शकशील का.
तर त्याने होकार दिल्यानंतर त्याचा संपर्क अनिकेतला कळवला. इकडे 6:45 वाजेपर्यंतही औषध आलेलं नव्हतं. म्हणून नर्सनं अनिकेत यांना दादरच्या स्टॉकिस्टचा पत्ता दिला आणि तिथूनच औषध घेऊन जायला सांगितलं. पैसे किती द्यायचेत असं विचारल्यावर नर्सनं सांगितलं की तुमच्या डॉक्टर मैत्रिणीनं पैसे दिलेत, फक्त औषध घेऊन जायचंय. दिवसभर डोंबिवलीला जाणं रद्द करून महालक्ष्मीला थांबलेल्या अनिकेत यांनी दादर इथं जाऊन औषध ताब्यात घेतलं आणि सायन्स स्टेशनबाहेर स्वप्नीलच्या ताब्यात दिलं. मी त्यांना मनापासून धन्यवाद दिले. त्यांना त्यांच्या वेळेची आर्थिक भरपाई म्हणून काही पैसे पाठवू इच्छित असल्याचं सांगितलं आणि त्यांचा फोन नंबर जीपे किंवा पेटीएमवर सापडत नाहीये, तर अन्य काही मार्गानं मी हे करू शकतो का असं विचारलं. त्यानंतर त्यांनी अत्यंत नम्रपणे सांगितलं की सर, त्याची अजिबात गरज नाही, मी पैशासाठी नाही केलं हे काम. मी म्हटलं, अहो तुम्ही इतक्या उशिरा डोंबिवलीला घरी पोहोचणार आहात, मला थोडी तरी परतफेड करू द्या. ह्यानंतर त्यांनी जे सांगितलं त्यानं मी थक्क झालो. सर, मी डोंबिवलीला राहत नाही, माझी बायको तिथं एका हॉस्पिटलमध्ये नर्स आहे, तिला घेऊन मग मी लालबागला घरी जाईन. खरंच पैसे नकोत, फक्त ओळख ठेवा. रात्री 8:30 वाजता स्वप्नीलचा फोन आला. त्यानं औषध ज्या ड्रायव्हरबरोबर पाठवलं त्याचं नाव, गाडी नंबर, फोन नंबर ही माहिती पण पाठवली. मी लगेच ती इंदूला आणि तिच्या भावाला कळवली. स्वप्नीलला देखील मी पैसे देऊ केले, पण त्यानेही ते नाकारले. नको साहेब, पोरगं वाचलं तेवढंच पुरेसं आहे मला. दुसऱ्या दिवशी 9 वाजता इंदू सांगायला आली, साहेब इंजेक्शन मिळालं, पोरगं वाचलं. त्याचवेळी मुंबईच्या डॉक्टर मैत्रिणीचा फोन आला. औषध पोचलं का, उपयोग झाला का हे विचारायला. मी खूप खूप आनंदानं त्यांना धन्यवाद दिले. औषधाचे पैसे पाठवतोय, किती ते कळव असं तिला सांगितलं. मी हे पैसे अजिबात घेणार नाही, तुम्ही दोघांनी मला एका सत्कार्यात सहभागी होऊ दिलत हेच चांगलं. दॅट वॉज माय येस्टरडेज गुड डेड. आय एम व्हेरी हॅपी माय प्रेयर वर्कड. संदीप कराडकर यांना धन्यवाद दिले तेव्हा त्यांनी सांगितलं की ते अनिकेतला प्रत्यक्ष ओळखतही नाही. तुम्ही, विनय, संदीप, गजानन महेंद्रकर, अनिकेत, स्वप्नील अशी ह्युमन चेन ऑफ गुडनेस उभी केली अँड इट्स वर्कड. अनिकेतनं फक्त कुणाला तरी औषधाची तातडीची गरज आहे आणि त्याला ते मिळालं म्हणून ते काम मनस्वी स्वीकारलं आणि केलं. यात आषाढीची सत्शक्ती आणि रुग्णाचं प्रारब्ध काम करून गेलं आणि आपल्या सर्वांचे ईश्वराचे शुभाशीर्वाद. अजून काय पाहिजे? म्हणूनच म्हणावंसं वाटतं श्रोते हो, माणुसकी अजून जिवंत आहे आणि देव कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन या माणसांच्याच मदतीनं आपल्याला मदत करून जातो, हेच खरं. हो ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचनही रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. ते देखील जरूर जरूर ऐका आणि त्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.